एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6 मधील चॅप्टर नंबर 18 थ्री डायमेन्शनल शेप मधील प्रॅक्टिस सेट नंबर 41 स्टार्ट करत आहोत. सो त्यापूर्वी थोड्याशा बेसिक कन्सेप्ट आपण समजावून घेऊया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच सोपं होऊन जाईल. सो सी द फर्स्ट डायग्राम, क्युबॉइड. इन दिस क्युबॉइड हा जो वरचा टॉपचा सरफेस आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेस. आणि हे टोटल किती असतात? हा टॉपचा एक, तसाच बॉटमचा एक, लेफ्ट साईडचा, राईट साईडचा आणि फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचा, म्हणजे टोटल फ्लॅट सरफेसेस किती होणार आहेत? दॅट मीन्स टोटल फेसेस ऑफ क्युबॉइड हे 6 होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर ही जी आहे ती काय आहे? एज आहे. एज म्हणजेच कडा. एजेस जर आपण काउंट केल्या तर ह्या वरच्या टॉपच्या ह्या 4 एजेस. इज इट क्लिअर? वरच्या 4, दॅट मीन्स खालच्या सुद्धा काय असणार आहेत? 4 असणार आहेत. आणि ह्या व्हर्टिकलवाल्या 4, म्हणजेच टोटल किती होणार आहेत? टोटल एजेस ह्या 12 होणार आहेत. इज इट क्लिअर? ह्या वरच्या टॉपच्या 4 एजेस, तशाच बॉटमच्या 4 एजेस आणि ह्या उभ्या 4 एजेस. इज इट क्लिअर? म्हणजे टोटल 12 एजेस होणार आहेत. त्यानंतर हा जो कॉर्नर पॉईंट आहे, या कॉर्नर पॉईंटला आपण काय म्हणणार आहे? व्हर्टेक्स. इज इट क्लिअर? हे टोटल किती होतील? हे टॉपचे 4, म्हणजेच काय? 1 2 3 4. हे वरचे 4, तसेच हे खालचे 4. 1 2 3 4. म्हणजे टोटल किती होणार आहेत? टोटल व्हर्टायसेस 8 होणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स टोटल व्हर्टायसेस 8. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट, सिलिंडर. या सिलिंडरमध्ये हा जो आहे पूर्ण राऊंड झालेला, कर्व झालेला, त्या फेसला आपण काय म्हणणार आहे? कर्व्ड फेस. आणि सिलिंडरमध्ये कर्व्ड फेस किती आहे? एकच आहे. इज इट क्लिअर? हा जो टॉपचा दिसतोय तो काय आहे? सर्क्युलर फेस. सर्क्युलर फेस म्हणजेच काय? हा जो पूर्ण आहे सर्कल शेपमधला, हा पूर्ण सर्कल, आणि हा आतला फेस तो म्हणजेच काय आहे? सर्क्युलर फेस. इज इट क्लिअर? हा सर्क्युलर फेस. हे सर्क्युलर फेसेस किती असतात सिलिंडरमध्ये? हा जर क्लोज असेल, सिलिंडर जर क्लोज असेल आपला, तर हे टोटल फेसेस 2 असणार आहेत. इज इट क्लिअर? आणि हा जर क्लोज नसेल तर हा फक्त कर्व्ड फेसच असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर सिलिंडरला व्हर्टेक्स नसतात. आणि ही जर आपण घेतली, ही फक्त साईडची, तर ही काय आहे? एज ऑफ दी सिलिंडर. इज इट क्लिअर? इट इज एज, सर्क्युलर एज. आणि या किती आहेत? टॉपची एक आणि बॉटमची एक, म्हणजेच किती झाल्या टोटल? 2. म्हणजे हा जो आहे तो काय झाला? सर्क्युलर फेस झाला. बट जर आपण फक्त साईड मीन्स सर्कमफेरन्स जर घेतला, हा ग्रीन शेपमधला, ग्रीन कलरमधला, तर ती काय होणार आहे? एज होणार आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट, कोन. कोनमध्ये हा जो कॉर्नर पॉईंट आहे त्याला अपेक्स असं म्हणतात. अपेक्स म्हणजेच काय आहे? तो व्हर्टेक्स आहे. आणि व्हर्टेक्स किती आहे कोनमध्ये? एक आहे. इज इट क्लिअर? हा जो कर्व्ड फेस आहे, कर्व्ड फेस, इट इज कॉल्ड कर्व्ड फेस.
हा जो कर्ड फेस आहे तो सुद्धा कोनमध्ये एकच असतो. कर्ड फेस म्हणजे हा डॉट केलेला भाग. हा डॉट केलेला भाग म्हणजेच काय आहे? कर्ड फेस आहे. आणि यामध्ये हा जो बॉटमचा आहे तो काय आहे? सर्क्युलर फेस. सर्क्युलर फेस. सर्क्युलर फेस पण किती असतो सिलेंडरमध्ये? एकच असतो. आणि फक्त ही जर घेतली आपण तर ही काय होणार आहे? एज होणार आहे. इज इट क्लिअर? ही एज होणार. देन नेक्स्ट पेंटॅगॉनल पिरॅमिड. पेंटॅगॉन मीन्स काय? पेंटॅ मीन्स पाय अँड गॉन मीन्स अँगल. म्हणजे हा जो बॉटमचा फेस दिसतोय तो पेंटॅगॉन या शेपमध्ये आहे. सो हा जो टॉपचा आहे तो काय आहे? व्हर्टेक्स आहे. आणि टोटल व्हर्टायसेस जर आपण काउंट केले तर हा टॉपचा एक आणि बॉटमचे 1 2 3 4 आणि 5 हे ऑरेंज कलरमधले हे बॉटमचे 5 आणि टॉपचा एक म्हणजे टोटल व्हर्टायसेस 6 होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर ही जी आहे ती एज. एज म्हणजेच कडा. मग टोटल एजेस ह्या किती होणार आहेत? ह्या बॉटमच्या 5 कारण तो बॉटमचा पेंटॅगॉन आहे. सो बॉटमच्या 5 आणि जेवढ्या एजेस बॉटमला आहेत तेवढ्याच एजेसवर सरफेसेस हे स्टँड झालेले असणार आहेत. इज इट क्लिअर? म्हणजेच टोटल एजेस ह्या 10 होणार आहेत. इज इट क्लिअर? बॉटमच्या 5 आणि त्यावर स्टँड होणाऱ्या 5. इज इट क्लिअर? त्यानंतर फेसेस. हा जो सरफेस दिसतोय तो म्हणजे काय आहे? फेस आहे. म्हणजेच टोटल किती होतील फेसेस? टोटल फेसेस हा बॉटमचा एक. सो आपण कलर करूया म्हणजे लक्षात येईल. हा बॉटमचा आणि या बॉटमवरच 5 एजेस आहेत. म्हणजे 5 बाजूंनी काय होणार आहेत? फेसेस स्टँड होणार आहेत. म्हणजे टोटल फेसेस किती येणार आहेत? 6 येणार आहेत. बॉटमचा एक आणि सराउंडिंगचे 5. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट हेक्झॅगॉन पिरॅमिड. हेक्झॅगॉनल पिरॅमिड यामध्ये काय आता? इथं पेंटॅगॉनल पिरॅमिडमध्ये काय होतं? बॉटमला पेंटॅगॉन होता आणि इथं काय असणार आहे? हेक्झॅगॉन असणार आहे. हेक्झॅगॉन मीन्स 6 कॉर्नर्स असणार आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 कॉर्नर्स. सो हा जो आहे याला आपण काय म्हणणार आहे? व्हर्टेक्स. मग टोटल व्हर्टायसेस किती होणार आहेत? टोटल व्हर्टायसेस इन हेक्झॅगॉनल पिरॅमिड म्हणजे बॉटमचेच किती झाले? 6 झाले आणि हा टॉपचा एक म्हणजे टोटल किती होणार आहेत? 7. इज इट क्लिअर? टोटल व्हर्टायसेस हे 7 होणार आहेत. त्यानंतर हा जो आहे तो काय आहे? फेस आहे. मग टोटल फेसेस किती होणार आहेत? टोटल फेसेस हे जर आपण काउंट केले तर हा बॉटमचा एक आणि एजेस ह्या खालच्या बॉटमलाच किती आहेत? 6. सो 6 एजेसवर 6 सरफेसेस स्टँड झालेले असणार आहेत. इज इट क्लिअर? म्हणजेच टोटल फेसेस किती येतील? हा बॉटमचा एक आणि त्यानंतर त्यावर सराउंडिंगचे 6 येणार आहेत. म्हणजेच टोटल किती होणार आहेत फेसेस? 7. इज इट क्लिअर? सराउंडिंगचे 6 आणि बॉटमचा एक 7. त्यानंतर ही जी आहे ती एज आहे. एज. मग टोटल एजेस किती येणार आहेत? टोटल एजेस काउंट करूया आपण. टोटल एजेस म्हणजे ह्या बॉटमच्या हेक्झॅगॉन असल्यामुळे बॉटमलाच एजेस किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि ह्या बॉटमच्या 6 आणि ह्या उभ्या राहिलेल्या 6 म्हणजे टोटल किती येणार आहेत? 12. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट हेक्झॅगॉनल प्रिझम. तर पिरॅमिडमध्ये काय होतं?
व्हर्टेक्स होता आणि प्रिझममध्ये व्हर्टेक्स नसतो, पूर्ण फ्लॅट सरफेसेस असतात. सो हा जर आपण घेतला तर त्याला आपण काय म्हणणार आहे? फेस. इज इट क्लिअर? मग हे टोटल फेसेस किती येणार आहेत? टोटल फेसेस जर आपण काउंट केले तर हा टॉपचा एक आणि बॉटमचा एक, हेच 2 झाले. आणि हा हेक्झॅगॉन आहे. हेक्झॅ मीन्स 6 अँड गॉन मीन्स अँगल. 6 अँगलवाला टॉपला आणि एक बॉटमला, म्हणजे साईडला सुद्धा किती असणार आहेत? 6 असणार आहेत फेसेस. हा फ्रंटचा, बॅक साईडचा, याच्या अपोजिट साईडचा आणि याच्या अपोजिट साईडचा. इज इट क्लिअर? म्हणजे टोटल फेसेस हे 8 येणार आहेत. इज इट क्लिअर? टॉपचा, बॉटमचा हे 2 आणि साईडचे 6. सो त्यानंतर एजेस, ही जी आहे ती काय आहे? कडा. दॅट मीन्स एज. मग टोटल एजेस किती येतील? काउंट करूया आपण. टोटल एजेस या टॉपच्याच किती आहेत? कलर थ्रू करूया म्हणजे लक्षात येईल. 1 2 3 4 5 6. या टॉपच्या 6 म्हणजे बॉटमच्या पण 6 असणार आहेत. आणि त्यानंतर ह्या स्टँड झालेल्या पण किती असणार आहेत? 6 असणार आहेत. त्या इथं आणि इथं असणार आहेत. इज इट क्लिअर? म्हणजेच टोटल एजेस ह्या किती असणार आहेत? ह्या टॉपच्या 6, बॉटमच्या 6 आणि ह्या ज्या व्हर्टिकल आहेत त्या 6 मीन्स 6 3 चा 18. जे टोटल किती असणार आहेत एजेस? 18. इज इट क्लिअर? आता हा जो कॉर्नर पॉईंट आहे तो म्हणजे काय आहे? व्हर्टेक्स. हा कॉर्नर पॉईंट म्हणजेच व्हर्टेक्स. तर टोटल व्हर्टायसेस किती असणार आहेत? टोटल व्हर्टायसेस टॉपचेच आपण कलर थ्रू करूया म्हणजे लक्षात येईल. 1 2 3 4 5 आणि 6. हे वरचे 6. दॅट मीन्स खालचे सुद्धा किती असणार आहेत? 6 असणार आहेत. म्हणजे टोटल व्हर्टायसेस किती येणार आहेत? 12 येणार आहेत. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पेंटॅगॉनल प्रिझम. याला आपण काय म्हणणार आहे? हा कॉर्नर पॉईंट दॅट मीन्स व्हर्टेक्स. मग टोटल व्हर्टायसेस किती असणार आहेत? टोटल जर आपण काउंट केले, हा 1 2 3 4 आणि हा 5 म्हणजे टॉपचे 5 आणि बॉटमचे पण 5च असणार आहेत. इज इट क्लिअर? म्हणजेच टोटल व्हर्टायसेस हे 10 येणार आहेत. टॉपचे 5 अँड बॉटमचे 5. इज इट क्लिअर? त्यानंतर ही जी आहे ती एज आहे, ही उभीवाली. म्हणजेच मग टोटल जर एजेस आपण काउंट केल्या तर किती येतील? टोटल एजेस काउंट करूया आपण. या 1 2 3 4 5. इज इट क्लिअर? ह्या टॉपच्या 5 म्हणजे बॉटमच्या पण 5च असणार आहेत. आणि ह्या व्हर्टिकलवाल्या 5 ते इथं अशा असणार आहेत. इज इट क्लिअर? म्हणजे टोटल किती होणार आहेत? 15 एजेस. 15 एजेस. इज इट क्लिअर? त्यानंतर व्हर्टेक्स, एज आणि द फेस हा जो आहे तो काय आहे? फेस आहे. मग टोटल फेसेस किती येणार आहेत? हा टॉपचा एक, तसंच हा बॉटमचा एक आणि हे साईडचे 5. कारण हा पेंटॅगॉन आहे. पेंटॅगॉनल प्रिझम मीन्स जर फक्त टॉपचा सरफेस आपण घेतला तर तो पेंटॅगॉन आहे. म्हणजेच पेंटॅगॉनल प्रिझममध्ये टॉपचा आणि बॉटमचे हेच 2 झाले आणि साईडचे 5 मीन्स टोटल किती होणार आहेत फेसेस? 7. इज इट क्लिअर? आपण प्रॅक्टिस से स्टार्ट करूया. सी दी क्वेश्चन. राइट द नंबर ऑफ फेसेस, एजेस and vertices of each shape in the table.
इथं जो आपल्या टेबल दिलेला आहे तर नेमिंग दिलेलं आहे शेपचं आणि आपल्याला फेसेस सांगायचे आहेत, व्हर्टायसेस सांगायचे आहेत आणि एजेस. आत्ताच आपण पाहिलं सिलेंडरमध्ये फेसेस किती येणार आहेत. ही जर घेतली आपण तर काय होणार आहे, वन कर्ड फेस. फेसेसमध्ये काय येणार आहे, वन कर्ड फेस. इज इट क्लिअर. त्यानंतर व्हर्टायसेस जर आपण घेतले तर सिलेंडरला व्हर्टायसेस नसतात. इज इट क्लिअर. दॅट मीन्स राईट 0 हिअर. आणि एजेस जर आपण बघितल्या तर आत्ताच आपण काय बघितलं, एजेस मीन्स हा सर्कमफेरन्स येणार आहे. हा सर्कमफेरन्स आणि हा बॉटमचा एक सर्कमफेरन्स. दॅट मीन्स एजेस किती येणार आहेत, 2 सर्क्युलर एजेस. 2 सर्क्युलर एजेस. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट स्टेप कोन. आता कोनमध्ये जर आपण बघितलं तर फेसेस हा जो आहे त्याला आपण काय म्हणतो, कर्ड फेस. म्हणजे वी कॅन राईट वन कर्ड फेस. आणि हा जर बॉटमचा पाहिला आपण तर हा एक सर्क्युलर फेस आहे. इज इट क्लिअर. म्हणजे एक कर्ड फेस आणि एक सर्क्युलर फेस. इज इट क्लिअर. दॅट मीन्स वन फ्लॅट फेस, फ्लॅट सर्क्युलर फेस. इज इट क्लिअर. त्यानंतर व्हर्टायसेस म्हणजे हा जर बघितला आपण तर यामध्ये एकच आहे, सो वन व्हर्टेक्स. त्यानंतर एजेस म्हणजे ही फक्त कडा. दॅट मीन्स सर्कमफेरन्स ऑफ सर्कल. किती आहे, ही एक सर्क्युलर एज आहे. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट पेंटॅगॉनल पिरॅमिड. पेंटॅगॉन मीन्स 5 शेप म्हणजे 5 साईड्स असणारा शेप. क्लोज फिगर आहे ती. सो यामध्ये फेसेस हा जो बॉटमचा आहे तो एक आणि ह्या 5 बाजूंवर स्टँड असणारे साईडचे किती आहेत, 5च असणार आहेत. मीन्स टोटल किती झाले, 6 फेसेस. इज इट क्लिअर. व्हर्टेक्ससुद्धा 6 येणार आहेत. आत्ताच आपण पाहिलं पेंटॅगॉनचे हे 5 1 2 3 4 5 आणि हा टॉपचा एक. इज इट क्लिअर. म्हणजे टोटल किती झाले व्हर्टायसेस, 6च झाले. त्यानंतर एजेस म्हणजे कडा. आता ह्या पेंटॅगॉनमध्ये बॉटमच्याच किती आहेत, 5 आहेत. 1 2 3 4 आणि या 5 आणि त्यावर स्टँड झालेला सुद्धा 5च. सो टोटल किती असणार आहेत एजेस, टोटल 10 एजेस. इज इट क्लिअर. त्यानंतर हेक्झॅगॉनल पिरॅमिड. हेक्झॅगॉन मीन्स हॅव्हिंग 6 अँगल्स. आता इथं जर आपण फेसेस बघितले तर किती येणार आहेत, हे टॉपचे हे बॉटमचे किती येणार आहेत. हा बॉटमचा एक फेस आणि या बॉटमच्या एजेस आहेत 6. सो 6 बाजूवर 6 सरफेसेस स्टँड झालेले आहेत. सो टोटल फेसेस किती आले, 7. इज इट क्लिअर. त्यानंतर व्हर्टायसेस. हा हेक्झॅगॉन आहे बॉटमचा. दॅट मीन्स हे जे व्हर्टेक्स आहेत ते किती असणार आहेत, 6. 1 2 3 4 5 आणि 6. आणि त्यानंतर हा टॉपचा एक म्हणजे किती झाले व्हर्टायसेस, 7. सो राईट 7 हिअर. त्यानंतर एजेस आपल्याला काउंट करायचे आहेत. एजेस म्हणजेच काय, या कडा. सो बॉटमचाच आपण विचार केला तर किती आहेत, हेक्झॅगॉन आहे. दॅट मीन्स 6 आहेत. म्हणजेच या 6 बाजूंवर उभ्या राहिलेल्या या टॉपच्या सुद्धा 6. म्हणजे टोटल किती होणार आहेत, बॉटमच्या 6 अँड टॉपच्या 6 मीन्स किती होणार आहेत, 12. इज इट क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट हेक्झॅगॉनल प्रिझम. तर प्रिझम सांगितलेला आहे आणि हा वरचा हेक्झॅगॉन आहे. आणि आता आपल्याला फेसेस सांगायचे आहेत. सो टॉपचा एक फेस आणि बॉटमचा एक फेस आणि हा हेक्झॅगॉन आहे म्हणजे साईडचे किती असणार आहेत, 6. म्हणजे साईडचे 6, टॉपचा एक आणि बॉटमचा एक म्हणजे टोटल किती होणार आहेत, 8 फेसेस होणार आहेत. इज इट क्लिअर. त्यानंतर व्हर्टायसेस म्हणजे व्हर्टायसेस किती येतील, 1 2 3 4
5 6. टॉपचेच 6 आहेत आणि बॉटमचे पण किती असणार आहेत? तेवढे 6च असणार आहेत. 6 + 6 व्हर्टायसेस 12 होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर एजेस. तर एज मीन्स ही कडा, म्हणजे टॉपच्या किती आहेत? 6 आहेत, म्हणजे बॉटमच्या पण 6 आणि ह्या व्हर्टिकलवाल्या 6, म्हणजेच टोटल किती होणार आहेत? 18. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पेंटॅगॉनल प्रिझम. तर पेंटॅगॉनल मीन्स हा जो सरफेस आहे तो कोणत्या शेपमध्ये आहे? पेंटॅगॉन. म्हणजेच फेसेस जर आपण बघितले तर हा टॉपचा एक फेस आणि हा बॉटमचा एक, आणि पेंटॅगॉन आहे सो साईडचे किती असणार आहेत? 5. म्हणजे टोटल किती होणार आहेत फेसेस? साईडचे 5 आणि टॉपचा एक आणि बॉटमचा एक, म्हणजे टोटल 7 होणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर व्हर्टायसेस जर आपण बघितले तर किती होणार आहेत? 1 2 3 4 5. टॉपचे 5 आणि बॉटमचे 5, म्हणजे टोटल किती होणार आहेत? 10 व्हर्टायसेस होणार आहेत. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर एजेस मीन्स या कडा आपण काउंट करूया. 1 2 3 4 आणि या 5. वरच्या 5 म्हणजे खालच्यासुद्धा काय असणार आहेत? 5च असणार आहेत. आणि त्यानंतर या व्हर्टिकलवाल्या सुद्धा काय असणार आहेत? 5च असणार आहेत. इथं असणार आहे ती. इज इट क्लिअर? म्हणजे टोटल किती झाल्या? 15. इज इट क्लिअर? डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.